लागणार आहे, कारण 36 गाडवे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल. षटकाचा पुढचा चेंडू अटकाने बघा. सतीश यांच्या बॅट मधून पहिला चेंडू मात्र एकाने खूप सुंदर मारला जातोय. कव्हर मध्ये चेंडू जातोय सीमारचा पार. चौकार मात्र या ठिकाणी येतोय आणि 4 धावेने संघाचं आणि खातं खोललं जातंय. 4 धावेने वनी आणि पिंपरी अंचला, कंसारा वनी आणि पिंपरी अंचला बघा ठिकाणी खूप सुंदर चांगल्या प्रकारची आपण बघतोय ती फलंदाजी सतीश गाढवे यांच्याकडनं. पुन्हा षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर मध्ये चेंडू मारला जातोय. खूप सुंदर ठिकाणी चांगल्या प्रकारची कव्हर पॉईंट मध्ये चेंडू जातोय सीमारेचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावे धावसंख्येत पुन्हा भर पडत जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. खूप सुंदर एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण बघतोय या मैदानावरती. कव्हर पॉईंट मध्ये एक मोठा फटका पाहायला मिळाला या ठिकाणी. जर बघितला पहिले 2 चौकार मात्र कव्हर मध्ये मारले गेले होते आणि हा चौका मात्र कव्हर पॉईंट मध्ये आपण बघतोय. खूप चांगल्या प्रकारची आपण ती फलंदाजी बघतोय ती सतीश गाढवे यांच्याकडनं. आतापर्यंत जर बघितलं तर 3 चौकार मात्र त्यांच्या खात्यावरती असतील. पुन्हा षटकातील पुढचा चेंडू बघा. मोठा फटका मारला जातो. पुन्हा कव्हर मध्ये चेंडू टाकला जातोय. फिल्डर मात्र चेंडूच्या पाठीमागे असणार आहे, परंतु चेंडू मात्र सीमारचा पार जाईल का? चेंडू जातोय सीमारचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावे धावसंख्येत मात्र भर पडली जाते. कॅमेरामन 1 मिनिट. आणि 8 धाव डबल कावरती लागले. नो स्ट्राईक वरती असताना एकाने 1 धाव बाद झाला. षटकातील पुढचा चेंडू आणि या ठिकाणी बघूया खूप सुंदर असा मारला चेंडू. मिड शॉट मध्ये या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण केले जाते. माइंड विकेट मध्ये चेंडू जातोय आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पुन्हा केले जाते. चेंडू जातोय सीमारेचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धाव्याने धाव संख्येत मात्र भर पडली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21. 21 धाव डबल कावरती लागले. मारला चेंडू पॉईंट मध्ये चेंडू जातोय. या ठिकाणी फिल्डर मात्र तैनात नाही. चेंडू जातोय सीमारेचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावे धाव संख्येत मात्र भर पडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. जे 65 धावांचं आव्हान असतं ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये ठिकाणी 25 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही उर्वरित चेंडूमध्ये किती धावा किती केल्या जातील हे मात्र आपण पाहणार आहोत. सतीश गाढवे यांच्या बॅटीमधून एक चौकारांची आतिषबाजी षटकार मात्र पाहायला मिळेल का हे मात्र आपण पाहणार आहोत या मैदानावरती. षटकाचा पुढचा चेंडू बघा सतीश गाढवेसाठी आणि या ठिकाणी बघा सुंदर लेग स्लिप मध्ये चेंडू मात्र फटकावला जातोय. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमारेचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावे धाव संख्येत मात्र भर पडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली त्या ठिकाणी 31. 31 या आकड्यावरती. लॉंग लेग मध्ये ठिकाणी 1 चेंडू मात्र सीमारेचा पार आला चौकार आणि 31 धाव नशिबाच्या अगोदर मात्र मेहनत करावी लागते आणि ती मेहनत मात्र ठिकाणी आपण बघतो सजवलं गेलं ते सतीश गाढवे यांनी. षटकाचा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी बघूया पुन्हा एकदा लेग ऑफ मध्ये चेंडू मात्र मारला जातोय. फिल्डर मात्र तैनात नाही. चेंडू येतोय सीमारेचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावा 55 मात्र षटक संपण्याचा इशारा. 3 षटकांच्या नंतर ड्रिंक ब्रेक असेल, एक विनंती असेल आणि धाव संख्या झाली ती 35 धाव धावलकावरती. खूपच सुंदर एक चांगल्या प्रकारची बघा. पुण्याला षटकाचा पुढचा चेंडू एक नामांकित गोलंदाज आपण बघतो मैदानावरती. धनराज आपल्या संघासाठी धाव मात्र रोखले जातील काही मात्र आपण पाहणार आहोत. खूपच सुंदर चांगल्या प्रकारचे गोल आणि या ठिकाणी मोठा फटका मात्र मला हवेत मात्र चेंडू फिल्डर तैनात आहे. टिपला जाईल का असेल. खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावे धाव संख्येत मात्र भर पडली. धाव संख्या झाली ती 48 धावा फलकावरती लागले जात आहेत. सतीश गाढवे या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हवेत मात्र चेंडू होता. या ठिकाणी जर बघितल्या ठिकाणी स्कोरर लेग मध्ये आणि सामना करणार आहे पुन्हा एकदा सतीश गाढवे. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं लॉंग ऑन मध्ये चेंडू येतोय सीमारेचा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावे धाव संख्येत मात्र भर पडली जाते. धाव संख्या झाली ती 52. 52 धाव फलकावरती लागले जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे ते कोल्हेर संघाकडनं आणि आपल्या संघासाठी निश्चित चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र करावं लागणार आहे आपल्याला जर जिंकायचं असेल तर चांगल्या प्रकारचं. आणि या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू जातोय सीमारेचा पार. लॉंग येतोय षटकार. 6 धावा आणि या 6 धावांनी मात्र धाव संख्यात भर पडली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 58 या आकड्यावरती. खूप सुंदर अशी फलंदाजी सतीश गाढवे एक नामांकित फलंदाज आपल्या संघासाठी एक धुवाधार अशी फलंदाजी. 18 बॉल मध्ये 50 धावा पूर्ण केल्या सतीश गाढवेने. मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत. 18 बॉल आणि 50 धावा आणि ठिकाणी बघा या ठिकाणी पुन्हा 1 धाव मात्र जोडल्या दुसरा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार मात्र दिला जातोय. आणि या ठिकाणी सतीश गाढवे बॅट वरती करायचे 19 चेंडू आणि 51 धावा. धन्यवाद. खूपच सुंदर अशी फलंदाजी आणि या मैदानावरती 51-50 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला जातोय. खूपच सुंदर अशी फलंदाजी आपण बघतो या मैदानावरती.
7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. अशोक उर्फ गोट्या. बघा ठिकाणी गोट्या आपल्या संघासाठी धावसंख्या रोखेल का. सतीश गाडवे मात्र मैदानावरती असणार आहे. मोठा फटका हवेत चेंडू. फिल्डर मात्र तैनात. टिपला जातोय झेल. फलंदाज मात्र सतीश गाडवे होतोय फेल. 51 धावांवरती 20 चेंडू आणि 51 धावा करून तंबूच्या आसऱ्याला सतीश गाडवे मात्र येतोय तंबूच्या आसऱ्याला. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज.